अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास 3,000च्या आसपास गेलेला आहे। कुठे कांद्याला मिळाला 3,000 रुपये भाव, जाणून घेऊ मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर संपूर्ण बातमी। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। मित्रांनो, कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी अजून एक। सप्टेंबरमधील नुकसानीपोटी 2 जिल्ह्यांना 65 कोटींची मदत। मित्रांनो, ही मदत आता नुकतीच जाहीर झालेली आहे आणि सप्टेंबरमधील नुकसानीपोटी 2 जिल्ह्यांना 65 कोटीची मदत आहे। यामध्ये मित्रांनो, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 65 कोटींची मदत देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने 15 ऑक्टोबर रोजी काढला आहे। अमरावती विभागातील 3 जिल्ह्यांना 415 कोटी व मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना 65 कोटी मिळून 480 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासन देणार आहे। जालना जिल्ह्याला 83,84,000 रुपयाची, तर हिंगोली जिल्ह्यातील 1,05,120 शेतकऱ्यांना 64 कोटी 61,83,000 रुपयाची मदत देण्यात येणार आहे। आता पुढची एक बातमी मित्रांनो, अवकाळीची शक्यता, 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट। जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची कशा पद्धतीने शक्यता आहे। मित्रांनो, मुंबईत आजपासून 3 दिवस सरीचा अंदाज। राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने गुरुवारी येलो अलर्टचा इशारा दिला आहे। तर मुंबईत गुरुवार, शुक्रवार व शनिवार पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, गुरुवारी जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तर शुक्रवारी बुलढाणा, धुळे, नाशिक, सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली। शनिवारी सह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। तसेच रविवारचा विचार केला तर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे। दरवर्षी मान्सून साधारणतः देशभरातून 15 ऑक्टोबर दरम्यान बाहेर पडतो। 1-2 दिवसात देशाच्या उर्वरित 5% भूभागावर मान्सून काढता पाय घेईल। 20 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली। वळूया मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे। पटापट भाव बघू। सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1625 रुपये, कळवण येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर, पांढरा कांदा जास्तीत जास्त कांदा 2000 रुपये। कामठी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 2020 रुपये। त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये। त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1800 रुपये। त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये। सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त 2300 रुपये। त्यानंतर कराड येथे हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये। सातारा येथे जास्तीत जास्त कांदा 1700 रुपये। त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त 1800 रुपये। त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त 1600 रुपये। त्यानंतर अकोला येथे कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये। त्यानंतर कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त 1800 रुपये। त्यानंतर अकलूज येथे कांदा जास्तीत जास्त 1600 रुपये। त्यानंतर चंद्रपूर गजवडे येथे कांदा जास्तीत जास्त 2800 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो, चंद्रपूर नंतर सर्वात जास्त भाव मिळाला अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 3000 रुपये। दररोजच्या अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।